हाय, साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बनवूयात झणझणीत अशी मिसळ. छान कट आला, आमच्या भाषेत याला तर्री. तर मग चला बनवूयात आपण. साहित्य काय हवं आहे ते सांगते मी तुम्हाला. मी मटकी घेतली, त्याला छान कोंब आणले. तसे हिवाळ्यामध्ये कमीच येतात, पण ठीक आहे, सर्व मटकीला कोंब आले छान. तर मटकीमध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हळद. हे आपल्याला शिजून घ्यायची आहे. म्हणजे मटकी शिजून घेतली की तरी छान येते आणि टेस्टी पण होते. जास्त वेळ लागत नाही. तर मग हे आपण गॅसवर ठेवूयात. आता आपण मसाला तयार करायला घेऊयात. तर कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण सगळं जिन्नस टाकूयात, काय काय हवं ते. मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला जसं तिखट हवंय ना तसं, पण तिखटच पाहिजे मिसळ, तेव्हा छान लागते. आलं घेतलंय मी, लसूण, याला छान भाजून घ्यायचंय. काजू घ्यायचे 4-5, ग्रेव्ही छान होते. जिरे टाकलंय. तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाका, नाही तर नका टाकू. मी घेतलंय, मला आवडते. थोडंसं आंबट, त्याला एक वेगळी टेस्ट येते. छान भाजून घ्यायचंय. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊयात. आता मटकी पण इकडे शिजत आली आहे आपली. बघा, आता आपल्याला दुसऱ्या गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकूयात. जो आपण मिक्सरला लावलेला मसाला आहे तो टाकूयात. याला छान मिक्स करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते पण थोडं टाकलं त्याच्यामध्ये, कारण मग मसाला लागत नाही खाली. याच्यामध्ये मी तिखट टाकलंय आणि तिच्यामध्ये सगळं ॲड आहे, म्हणजे गरम मसाला. तर मी हे 2 चमचे घेतले, मोठा चमचा आहे हा.
कढीपत्ता टाकलाय मी. त्याला छान होऊ द्यायचं आहे. बरं, आपल्याला दुसऱ्या साईडला गरम पाणी ठेवायचं आहे करायला, कारण याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं. बघा मसाला कसा झालाय. छान तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा. बघा, खूप वेळ लागतो मसाला होऊ द्यायला. आता साईडची मटकी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. छान मिक्स करून घेऊयात. आणि वरनं गरम पाणी टाकायचं आहे, थंड नाही टाकायचं. याला छान मिक्स करून द्यायचं. मीठ टाकलंय. छान उकळी येऊ द्यायची. बघा कसा कट आलाय. कोथिंबीर टाकूयात. छान तरी आली. याला छान शिजू द्यायचं 2-4 मिनटं. नंतर गॅस बंद करायचा आणि घ्यायचं खायला. बघा, मी मिसळसाठी मिसळ पाव आपल्याला खायचा आहे, तर कशा तऱ्हेनं त्याला घेतलंय खायला तुम्हाला दाखवते. हे बघा, मी याच्यामध्ये दही टाकलंय. त्याच्यामध्ये गाठी शेव आणि बारीक शेव, त्याच्यामध्ये सर्व झालंय. फरसाण हे टाकलंय. मस्त कांदा, लिंबू, कोथिंबीर, या खायला. माझी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.